स्वागत आहे मित्रांनो आपलं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वप्रथम आलेला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। त्याचबरोबर व्हिडिओला लगेच लाईक करा मित्रांनो। तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये महावितरण कंपनी विकणी आहे, म्हणजे महावितरण कंपनी मित्रांनो खाजगी होणार आहे इथून पुढे। त्याच्यामध्ये इथून पुढे राखीव जागांवर गदा येणार, ज्याच्यामध्ये ST SC आणि OBCचा समावेश असणार आहे। त्याविषयीची अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जी की तुमच्या भविष्याची अत्यंत इम्पॉर्टंट अशी ही न्यूज आहे मित्रांनो। सरकारी जॉब सर्व आता कंत्राटी होणार की काय याबद्दल सर्व माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे। त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे मित्रांनो आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे मित्रांनो आणि शेअर करायचं आहे अनेक मोठ्या व्यक्तींपर्यंत। तर बघा, महावितरण कंपनी विकणी आहे याच्या अंतर्गत आपल्याकडे एक न्यूज आलेली आहे। वीज कंपन्यांचे खासगीकरणास विरोध, केंद्राचे धोरण बड्या भांडवलदाराच्या फायद्याचे, ऊर्जामंत्री राऊत। या ठिकाणी काय होणार आहे बघा, राज्यामधील तुमच्या घरामध्ये जी वीज येते महावितरण विभागामार्फत ती आता काय होणार मित्रांनो, खाजगी उद्योगदारांकडे जाणार, म्हणजे भांडवलदारांच्या फायद्याची असणार आहे। त्याच्यामध्ये ते अमाफ पद्धतीने तुमचे वीज बिल आकारणार। तुम्हाला अतिशय कमी दरात जी वीज भेटते ती अमाफ दर लावून वीज आकारली जाणार। तुम्हाला फक्त सर्व्हिसच्या नावाखाली, म्हणजे चांगली सर्व्हिस देण्याच्या नावाखाली ते वीज दर आकारणार, परंतु सर्व्हिस मात्र भेटणार नाही, ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप मोठा नुकसान होणार भविष्यामध्ये। तर केंद्राचं हे धोरण आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये मोठ्या उद्योगदारांना हे वीज धोरण विकत द्यायचं असं राज्य सरकारवर दबाव टाकते केंद्र सरकार मित्रांनो। ज्याच्यामध्ये केंद्राच्या हाताखाली जे असणारे बडे उद्योगपती आहेत त्यांना हे वीज विकण्याचं काम चालू आहे। तर या ठिकाणी सविस्तर न्यूज पाहू आपण, ज्याच्यामध्ये आपल्याला नोकर भरती याचा कसा फटका बसेल, त्याचबरोबर नोकर भरती भविष्यामध्ये महावितरण कंपनीमध्ये आपल्याला प्रायव्हेट जॉब करावे लागेल की सरकारी जॉब करावे लागेल त्याविषयीची माहिती पाहणार आहोत। तर बघा, या ठिकाणी सरकारी वीज वितरण कंपनीचे खाजगीकरण केंद्र सरकारच्या धोरणामुळे वीज क्षेत्रात बड्या भांडवलदारांच्या खिशात जाईल आणि सामान्य वीज ग्राहक, शेतकरी, यंत्रमाग, छोटे व्यापारी यांना त्याचा फटका बसेल। शिवाय वीज क्षेत्राखालील राखीव जागांच्या नोकरीवरील गदा येईल। तर त्यामुळे राज्यातील वीज वितरण कंपनीचे खाजगीकरण होऊ देणार नाही अशी भूमिका ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मांडलेली आहे मित्रांनो। तर खाजगीकरण हा पर्याय नाही आहे मित्रांनो, इथे खाजगीकरण सुरू करून मित्रांनो या ठिकाणी जे नोकर भरती होणार आहे ती पूर्णपणे खाजगी होऊन जाईल मित्रांनो। जी वीज कंपन्यांमध्ये आता आपल्याला प्रायव्हेट जॉब नाही आहेत त्या ठिकाणी गव्हर्नमेंट जॉब भेटतात। तर अशा प्रकारे मागासवर्गीय विद्यार्थ्यांवरती देखील प्रायव्हेट जॉब झाले तर त्या ठिकाणी जागा राखीव नसणार नाहीत मित्रांनो। त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं अत्यंत नुकसान होईल मित्रांनो। जे राखीव जागा असतात मित्रांनो ते त्यांना भेटणार नाहीत। तर या ठिकाणी सरसकट काय होईल मित्रांनो, प्रायव्हेट जॉब झाल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला प्रायव्हेट जॉबच करावे लागेल, या ठिकाणी गव्हर्नमेंट जॉब भेटणार नाही। कंत्राटी जरी असलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी राखीव जागा नसणार आहे, त्या ठिकाणी गव्हर्नमेंटचं कुठलंही तुम्हाला संरक्षण देण्यात येणार नाही। तर अशा पद्धतीने तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, वीज महावितरण कंपनी खाजगी व्हायला पाहिजे की गव्हर्नमेंटच राहायला पाहिजे, याविषयी तुमचं मत लगेच कमेंटमध्ये मला कळवा मित्रांनो। तुम्ही काय विचार करता याच्याविषयी? तर हे चालले ते बरोबर चालले का? केंद्राचं धोरण जे आहे ते बड्या उद्योगपतींना अशा पद्धतीने खाजगीकरण करण्यासाठी केंद्राचा राज्य सरकारवरती दबाव टाकणं, त्याचबरोबर वीज वितरण कंपनी ही खाजगी व्हायला पाहिजे की नाही याविषयी तुम्ही काय मत तुमचं मांडणार आहात ते मला लगेच कमेंटमध्ये कळवा मित्रांनो। धन्यवाद।